भिवंडी स्थित ताड़ाली के ठाकराचा पाड़ा में वैकुंठवासी हरिभक्ति पारायण शामूबाई हेंदर ठाकुर के प्रथम पुण्य स्मरण दिन का आयोजन डॉक्टर श्री भगवान हेंदर ठाकुर, श्रीमती किशोरी भगवान ठाकुर, राजेंद्र हेंदर ठाकुर, राजश्री राजेंद्र ठाकुर, जय श्री हनुमान ठाकुर, सीताबाई कालूराम ठाकुर, सुदर्शन हनुमान ठाकुर, नीलम सुदर्शन ठाकुर, जीवन कालूराम ठाकुर, हर्षाली जीवन ठाकुर, अमोल हनुमान ठाकुर, युवराज भगवान ठाकुर, योगेश भगवान ठाकुर, अमर भालचंद्र भोईर, डॉक्टर मानसी अक्षय भगत तथा समस्त ठाकुर परिवारों द्वारा भावपूर्ण श्रद्धांजलि व कीर्तन तथा स्नेह भोजन कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ नेता श्री आरसी पाटिल, भिवंडी पूरब के माजी आमदार श्री रुपेश महात्रे, धर्म सेवक डॉक्टर सोनिया पाटिल, भिवंडी महानगर पालिका के माजी उप महापौर मनोज काटेकर, शिक्षण मंडल के माजी सभापति भिवंडी मनपा सुंदर नाइक, हाईवे दीवे गांव के उद्योगपति अरुण पाटिल, माजी नगर सेवक भिवंडी मनपा के कमलाकर पाटिल, संजय भाई महात्रे, शिवसेना महानगर जिला प्रमुख मनोज गगे, दापोड़े गांव के समाज सेवक व उद्योगपति घनश्याम पाटिल, माजी नगर सेवक भिवंडी मनपा के दिलीप गुलवी, वल गांव के माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य वनिता ताई पाटिल, समाज सेवक अनिल पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व ठाकराचा पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर वैकुंठवासी हरिभक्ति पारायण शामूबाई हेंदर ठाकुर को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सातत्याने आईच्या चित्तामध्ये लेकराचा विचार असतो आणि हे आई किती थकली, किती तिने कष्ट केलं, मेहनत घेतली, पण घरी आल्यानंतर ती जेव्हा लेकराला पाहते आपला देह ती विसरून जाते, देहाचं सुद्धा तिला भान राहत नाही। अभंगाच्या दुसऱ्या चरणात अंगणामध्ये आपल्या परसबागेमध्ये असणाऱ्या शेकटाच्या 4 शेंगा कधी आणेल आणि लेकीच्या पिशवीत कधी टाकील ना, सांगू शकत नाही, ती आई असते। इथे बसलेल्या आया तुम्ही आहात, अरे एखादी शेजारींच्या घरी जर गेल्या ना तर ती शेजारी काहीतरी तुम्हाला खायला देते। ती खायला दिल्यानंतर तिने एखादं काही खाऊ दिला तर कधीच आई ती खाऊ पूर्ण खात नाही, त्यातलं थोडस आपल्या लेकराला घेऊन येते, आपल्या नातवाला घेऊन येते। ती आई असते। काय असते हो आई? काय असते आई? स्वतःच्या सुखाचाही विचार ती कधीच करत नाही। आणि लक्षात घ्या, आईला कुठल्या लेकराच्या पैशांची गरज नाहीये। आई लेकराकडे कधीच पैसे मागत नाही, कधीच नाही मागत। माझ्यासाठी एखादं लुगडं घेऊन ये आई कधीच सांगत नाही, अरे माझ्यासाठी एखादी चप्पल घेऊन ये आई कधीच बोलत नाही। ती उलट सांगत असते, लेकरा तू काहीतरी खा, तू खाल्लंस का, तू तुझा विचार कर, ही सांगणारी आई असते। ही आई असते, एक आई आहे। त्या आईचा एकुलता एक मुलगा आहे। त्या आईनं त्या मुलाला डॉक्टर नाही बनवलं, इंजिनियर नाही बनवलं, वकील नाही बनवलं, त्या आईनं लेकराला बनवलं सैनिक, जवान। सैनिक बनून त्या लेकराला देशाच्या रक्षणासाठी पाठवलं। आता तो मुलगा देशाच्या रक्षणासाठी सीमा रेषेवर आहे, देशासाठी तो काम करतोय, धर्मासाठी तो काम करतोय आणि धर्मसेवकच या ठिकाणी आहे। सोन्याजी पाटील साहेब बसा, धर्मासाठी तो काम करतोय। 3.5 वर्ष झाली, लेकरू घरी नाही आला। आईने लेकराला फोन केला, सांगितलं, अरे लेकरा दिवाळीचा सण जवळ आला, एकदा येऊन जा ना। आणि लेकरानं सांगितलं, हो आई येता दिवाळीला येऊन जातो, आई येत्या दिवाळीला नक्की येऊन जातो। आई आशेनं वाट पाहू लागली। आईने लेकरासाठी गोडाधोडाचं जेवण पदार्थ करायला सुरुवात केली। नातेवाईकांना आईने फोन करून सांगितलं, गावातल्या लोकांना सांगितलं, गावातली लोक सुद्धा जवानाचं स्वागत करण्यासाठी, अरे पहिल्यांदा जवान येतोय, पहिल्यांदा सैनिक आपल्या गावामध्ये येतो, स्वागताची तयारी सुरू झाली। आणि एके दिवशी आईचा घरचा फोन कानाला, आईनं फोन कानाला लावला आणि फोन मधून आवाज आला, आई तुमचा लेकरू देशाच्या कामी आला, तुमचा लेकरू देशाच्या कामी आला। विरोधकांशी लढा देताना तुमचा लेकरू देशाच्या कामी आला।
आई ढाय दिशी जमिनीवर कोसळली आणि ढाई मोकळून आई रडायला लागली. आईच्या रडण्याचा आवाज शेजारणीने ऐकला आणि शेजारणी धावत धावत आईकडे आल्या आणि आईला सांगत्या झाल्या, नको ना ग रडू, जे व्हायचं होतं ते झालं, नको ना ग रडू. आले देवाजीच्या मना ते कोणाचे झाले ना. आईच्या काळजाचा तुकडा, आधाराची काठी, हृदयाचा ठोका आईला सोडून गेला होता. एक लेकरू सोडून जातो तेव्हा आईची काय अवस्था होते. शामू आईंच्या जाण्यानं 2 लेकरू आईला सोडून गेले होते. काय अवस्था त्यावेळेस आईंची झाली असेल. 2 लेकरं म्हणजे माझ्यासाठी चंद्र आणि सूर्य. आई उमेदीच्या भरामध्ये ही लेकरं सोडून गेली. काय हृदय पिलवटून गेलं असेल आईचं. हा लेकरू सोडून गेला. आई रडतीये. आई तब्बल 3 दिवस रडते. आई रडायची मात्र थांबत नाही. आई रडायची मात्र थांबत नाही आहे. 3ऱ्या दिवसानंतर त्या वीर जवानाचं पार्थिव गावाच्या स्मशानभूमीवर आणलं गेलं. शासकीय इतमामामध्ये त्यावर आता अंत्यसंस्कार होणार होते. अंत्यसंस्कार होणार होते. शेजारीने आईच्या हाताला धरलं आणि त्या स्मशानभूमीकडे आले. हजारोंचा पोलिसांचा फौजफाटा जमला होता. लाखोंचा जनसमुदाय जमला होता या वीर जवानाला अखेरची मानवंदना देण्यासाठी. आई तिथे आहे. आईनं ते पार्थिव पाहिलं आणि आई रडायची थांबली. आता मात्र आई रडत नाही. आता मात्र आई रडत नाही. शेजारीनं आईला विचारलं, अगं का नाही रडत? तब्बल 3 दिवस तू रडत होतीस, आता काय ना रे, का नाही रडत? एकीनं विचारलं, अगं का नाही रडत ते तर सांग ना. आणि आईनं सांगितलं की आतापर्यंत माझ्या घरातून आजोबा मेले, पंजोबा मेले, काका मेले, चुलते मेले, माझा पती मेला. तो मेल्यानंतर त्यांच्या अंगावर, त्यांच्या नावापुढे कैलासवासी स्वर्गवासी लिहिलं होतं. अगं मी किती भाग्यवान ना ग. माझ्या लेकराच्या नावापुढे कैलासवासी स्वर्गवासी नाही, तर माझ्या लेकराच्या नावापुढे शहीद लिहिलंय. म्हणून मी रडायची थांबली. आई म्हणते, आतापर्यंत माझ्या घरातून आजोबा मेले, पंजोबा मेले, काका मेले, चुलते मेले, माझा पती मेला. ते मेल्यानंतर त्यांच्या अंगावर सफेद कफन टाकलं होतं. अगं मी किती भाग्यवान ना ग. माझ्या लेकराच्या अंगावर सफेद कफन नाही, तर माझ्या लेकराच्या अंगावर या देशाचा सर्वोच्च मान तिरंगा आहे. म्हणून मी रडायची थांबली. आई म्हणतात, याला आई म्हणतात. आतापर्यंत या देशाचा इतिहास लिहिला गेला, या राष्ट्राचा इतिहास लिहिला गेला. आतापर्यंत अनेक क्रांत्या घडल्या. या देशाला स्वातंत्र्य मिळावं, स्वराज्य मिळावं, यासाठी आयांनी आपला त्याग आणि बलिदान केलंय. हे बलिदान देणारी, क्रांती घडवून आणणारी, क्रांतिकारकांना निर्माण करणारी जर कोण असेल ना, तर ती आई आहे विठ्ठल. सहज बोलता होय हित उपदेश. आई लेकराला हवं नको ते देत असतात. जे रंजले गांजलेले आहेत त्यांना जवळ घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संत आपल्या आई निघून गेल्या. शामूबाई आई निघून गेल्या. या आईंच्या जाण्यानं आपण मातृत्वाला मुकलोय, मातृत्वाच्या हृदयाला आपण मुकलो. पण परमेश्वरी न्याय इथून जावं लागणार आहे. आईंच्या जाण्यानं
आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो. खरं तर इथे आल्यानंतर या कृतज्ञतेच्या सोहळ्यामध्ये जीवन कसं जगायला हवं आणि आदर्श जीवन कसं असायला हवं याचं उदाहरण आपल्याला आईंकडून पाहायला मिळतं. जीवन जगत असताना आईंचं जीवन पहा. पूर्वीचा काळ आठवा. त्या काळामध्ये शेतीवरच उदरनिर्वाह व्हायचा. अतिशय कष्ट केलं, मेहनत केल्या. पती पत्नीवरचा असणारा विश्वास किती आहे. आज पती पत्नीच्या नात्याला तडा गेली आहे. आज पती पत्नीमध्ये चांगला संवाद होत नाही. अरे छोट्या छोट्या कारणांवरून आमचा घटस्फोट व्हायला येतोय. अरे आज सगळ्यात जास्त केसेस जर कोर्टात कसल्या असतील तर त्या घटस्फोटाच्या आहेत. मी तर म्हणेन अरे आताच्या नवतरुणांनी, आताच्या असणाऱ्या मुलींनी इथे आलं पाहिजे, इथं पाहिलं पाहिजे जीवन कसं जगायचं ते. आईच्या जीवनात संकट आली नाही का, दुःख आलं नाही का, आले. पण आलेल्या संकटानं आईनं परमेश्वरानं दिलेला हा प्रसाद आहे असं समजून त्याचा स्वीकार केला. हिंदर बाबा की ज्यांना आईच्या सोबत अगदी सावळीसारखा पाठीशी उभे राहून चाललेला त्यांचा हा प्रवास आहे. आणि हिंदर बाबांचं सोडून जाणं झालं तेव्हा या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईंवर आली होती. एक बाप म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारली. खंबीरपणे ते उभ्या राहिल्या. हिमालयाच्या बुरुजासारखा येणाऱ्या आव्हानांना तोंड देत राहिल्या. मुलांवर आलेल्या संकटासाठी, मुलांवर निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीसाठी ही आई उभी राहायची. लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला की लेकरांचा असणार टेन्शन अगदी दूर होऊन जायचं, चिंता मिटून जायच्या. अशी आई, देवस्वरूप आई आपल्यातून निघून गेल्या. आईच्या जाण्यानं डॉक्टर भगवान दादा हिंदर ठाकर खरं तर दादा सामाजिक काम करतात आणि या समाजसेवेचं कार्य म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अनेक पुरस्कारांची यादी फार मोठी आहे. कारण समाजासाठी काम करणाऱ्या माणसाचा गौरव हा करणं गरजेचं आहे. डॉक्टरेट पदवी सुद्धा त्यांना मिळालेली आहे. त्या घरामध्ये त्यांची सुनबाई सौभाग्यवती डॉक्टर किशोरी भगवान ठाकूर या डॉक्टर आहेत. त्याचबरोबर राजेंद्र दादा हिंदर ठाकूर, राजेश्रीताई राजेंद्र पाटील सामाजिक सेवेमध्ये, व्यावसायिकामध्ये यांचं फार मोठं कार्य आहे. श्रीमती जयश्री हनुमान ठाकूर, सुदर्शन दादा ठाकूर, जीवन दादा ठाकूर, अमोल दादा, योगेश दादा, त्याचबरोबर डॉक्टर मानसी ताई नाथ आईची आज डॉक्टर होती आहे, झालेली आहे. असे हा संपूर्ण परिवार, सीताबाई कालुराम ठाकर, नीलमताई सुदर्शन ठाकूर, हर्षालीताई जीवन ठाकूर, युवराज भगवान ठाकूर, अमर भालचंद्र भोईर, विमल सुभाष चिकणे, आईंची असणारी मुलं मुली, नातू पंतू हा सगळा भरलेला परिवार. आणि या भरलेल्या परिवारातून आई आपल्यातून अगदी आई आपल्यातून निघून गेली. भावविभोर अंतःकरणाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आईंसाठी कीर्तन सेवा समर्पित करण्याची संधी मला देखील या ठिकाणी मिळाली. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना देतो. आज या कार्यक्रमासाठी धर्मसेवक सन्माननीय सोन्याजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. साहेब या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती, निघून गेली, त्यांनाही धन्यवाद देतो. आजोबा अंगद महाराज याच्या जेवणा करता साहेब इकडा चलो पास हो
आज 16 जानेवारी 2025 आमच्या आईचा वैकुंठवासी हबप शामूबाई हेंदा ठाकूर यांचा प्रथम पुण्यस्मरण आहे. आमच्या आई गेल्या वर्षी 28 जानेवारीला त्यांना देवाज्ञा झाली. हसतमुख, सगळ्यांची प्रेमाने वागणारी, अतिशय नेहमी आनंदात असणारी आणि सगळ्यांची प्रेमाने वागून त्यांच्या पाठीवर थाप देण्याच्या, डोक्यावर हात फिरवणारी आमची आई वैकुंठवासी हबप शामूबाई हेंदा ठाकूर या खरोखरच एक आई म्हणून महानच होत्या. आणि नुसते आई म्हणून नाही, त्यांनी आमच्या सगळ्या परिवारातील, सगळ्या कुटुंबातील सगळ्या लोकांना एवढ्या प्रेमाने जपलं होतं की एखादी मुलगी गरीब असेल तर तिला मदत करणे, एखादीला काही पाहिजे असेल तर तिला मदत करणे, पैशांचाच विषय नाही तर वस्तू झाल्या, साड्या झाल्या, पांघरून झाल्या देणे, याच्यामध्ये तिने कधी हात मागे घेतला नाही. आज सगळ्यांना आमच्या आईची आठवण येते. भगवानदादा झाला, आज आमचे दुसरे 2 मोठे भाऊ वारले, त्यांची मुलं झाली. या सगळ्यांना नेहमी आईची आठवण येते, कारण तिने लळाच एवढा लावला होता, प्रेमच एवढं केलं की एक दिवसही असा आमचा गेला नाही की आईची आठवण आम्हाला आली नसेल. नेहमी हसतमुख असणारे. आणि तुम्ही आजूबाजूला जर आमच्या कुटुंबामध्ये जर विचारला तर सगळे सांगतील की अगोदर आई भेटल्यानंतर पहिले मिठी मारेल, मुके घेईल, मुलींना स्वतःच्या, आमच्या कुटुंबातल्या दुसऱ्या मुली आहेत त्यांना स्वतःच्या मुलींसारखं वागवलं. आणि कुठलाही फंक्शन असो, कुठलाही प्रोग्राम असो, आई नेहमी पुढे असायची, कारण तिने कुटुंबाला जास्त महत्त्व दिलं. भले सुरुवातीचे दिवस काही गरिबीत गेले असतील पण तरी पण कुटुंब आणि नाते हे आईने जास्त सांभाळलं. आमची आई आज तिचं प्रथम पुण्यस्मरण आहे, तर त्यानिमित्तानं हे आम्ही फंक्शन आता ठेवलेलं आहे. तर ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की आईला सद्गती लाभो, देवाघरी तिला चांगली जागा मिळो आणि आत्म्यात शांती लाभो. बाकी आई, तुझ्या आठवण आम्ही कधीच विसरू शकत नाही, तुझे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि देवाचरणी मी, माझा मोठा भाऊ भगवान ठाकूर, मी राजेंद्र ठाकूर, आम्ही देवाकडे अशी प्रार्थना करतो की आईला सद्गती मिळून मोक्ष मिळावा. देवाघरी गेलीच आहे पण तिथे तिला मोक्ष मिळावा, कारण तिने पुण्याचेच कामं, आणि ती जवळजवळ मागच्या 30-40 वर्षापासून वारकरी संप्रदायाचे होते. तर पंढरीची वारी, आळंदीची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी तिने नेहमी केल्या. पुण्य एवढं साठवलेलं आहे की आमचा विश्वास आहे की आईला नक्कीच मोक्ष मिळेल, देवाघरी गेली तरी मोक्ष मिळेल. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सातपुते महाराज शहापूर यांचं कीर्तन ठेवलं होतं. कीर्तन एकदम अतिशय सुरेख झालं. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक दाखले दिले की आई किती थोर आणि महान असते. जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा आईच्या पोटी जन्म येतो आणि आईचे त्याच्यावर एवढे उपकार असतात की तो आयुष्यात कधीही फेडू शकत नाही. आणि महानता त्यांनी आईची एवढी सांगितली, म्हणजे अनेक उदाहरण दिली, म्हणजे पुराणापासून ते इतिहासापर्यंत सगळी उदाहरणं दिली आईचे महत्त्व. आता आम्ही प्रत्यक्ष आईच्या पंखाखाली जगलेलो आहोत, आम्हाला अनुभव आहे आईची महत्ता किती असते. आणि याची आठवण म्हणून आई आमच्या सदैव हृदयात राहील आणि आम्ही आईचे उपकार कधी विसरू शकत नाही. या निमित्ताने भरपूर लोक आलेले आहेत, भरपूर मान्यवर आलेले आहेत. त्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. आलेल्या पाहुण्यांचे, वडीलधारे माणसांचे, लहानांचे, स्त्री पुरुषांचे, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं आईच्या प्रेमापोटी, आमच्यावर असलेल्यापोटी इथे येऊन या प्रथम पुण्यस्मरणाला त्यांनी हजेरी लावली. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार. हो गया.
ये बड़ा चाचा की घरवाले काम तर टेप वर ये मेरी टीम है गोपी मित्र मंडळ हो चौधरी स्टेटस बघतोय तेवढा चांगला हवा